लेट स्टार्ट. आज आपल्याला काय शिकायचं आहे? कोण सांगाल? हॅलो. काल आपण काय शिकलोय आणि आज आपण काय शिकणार आहोत? ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर बद्दल काल आपण एक सॉफ्टवेअर. थोडक्यात माहिती पाहिली. हार्डवेअर म्हणजे काय आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय, बरोबर आहे. मग आज काय शिकायचं आहे श्रावणी? हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर डिटेलमध्ये. हां, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आज डिटेलमध्ये शिकायचं आहे. ओके. काल सगळ्यांनी लेक्चर अटेंड केलं होतं का? कालच्याला नवीन एक व्हिडिओ अपलोड केला मी यूट्यूब चॅनल आणि आपल्या मोबाईल ॲपमध्ये. बघितला का तुम्ही? हो सर. व्हिडिओ जे काही येतील ते बघून घेत जा. त्याच्यामध्ये काही वाटलं तर तुम्ही तुमच्या सूचना कमेंट्स करत जा. त्यात काही सुधारणा करायच्या असतील तर आपण त्या पण करत जाऊ. ओके. त्याच्यामध्ये जर समजा तुम्हाला तुम्ही ते मोबाईल ॲपमध्ये पण पाहू शकता आणि यूट्यूब चॅनलला पण पाहू शकता. सध्या यूट्यूब चॅनलला पण आपण ते उपलब्ध ठेवलेले आहेत. तर जे काही यूट्यूब चॅनलवरती तुम्ही मग ते सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता, इतरांना तुम्ही ते पाठवू शकता. ठीक आहे. तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे अवेलेबल आहेत. तुमचे कोणी भाऊ बहीण मित्र मैत्रिणी दुरुस्त असतील, लांब असतील, रिमोट एरियामध्ये असतील, त्यांच्यापर्यंत तुम्ही ही इन्फॉर्मेशन, हे नॉलेज शेअर करू शकता. ओके. ठीक आहे. किती जणांनी यूट्यूबवरती बघितलं आहे? किती जणांनी मोबाईल ॲपमध्ये बघितलं? कोण सांगाल? सर मी मोबाईल ॲपमध्ये पाहिला. मोबाईल ॲपमध्ये बघितलं. कोणी? दिव्या काळे. दिव्यांनी बघितलं. ओके, गुड. अजून काय सर? व्हिडिओ जे काल मी शेअर केले मोबाईल ॲपमध्ये पण शेअर केले तुमच्या बॅच वाईज आणि स्टडी मटेरियलमध्ये पण आहे. आणि तेच व्हिडिओ तुम्हाला टायपर्स इन्स्टिट्यूटच्या जे आपलं चॅनल आहे यूट्यूब चॅनल त्यावरती तुम्हाला ते पाहायला भेटतील. जे आपले लेक्चर झाले तेच रेकॉर्ड करून मी तिथे पाठवतो, जेणेकरून तुम्हाला परत रेफरन्ससाठी परत रिव्हिजनसाठी ते उपयोगी येतील. ह्यासाठी आहे. त्याचा अर्थ असा नाही की आपण आता क्लास नाही करायचा, फक्त व्हिडिओ लेक्चरच ऐकायचे, तर तिथे तुमचा क्लिअरन्स होत नाही. इथे काय होतं, आपण डिस्कस करतो आणि तुमच्याशी जे डिस्कस करतो त्या पद्धतीनेच आपलं लेक्चर पुढे 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 जात राहतं. ओके. वैष्णवी म्हस्के. क्लासमध्ये एकदम शांत बसायचं. 4 वेळा तुम्ही समजा इथे बसलात, बाहेर जातात आत येतात, बाहेर जातात आत येतात, असं चालतं का फिजिकली? वैष्णवी असं नाही चालत ना. मग तसंच आपण ज्यावेळेस ऑनलाईन लेक्चर अटेंड करतो तेव्हा ऑनलाईन लेक्चर अटेंड करताना सुद्धा आपण एका ठिकाणी आपल्या स्वतःच्या दररोजच्या क्लासच्या जागेवरती आपण एक स्वतःची जागा ठरवून घ्यायची घरामध्ये आणि त्या जागेवर बसून आपला क्लास रेग्युलरली जॉईन करायचा. त्यावेळेस आपले फोन कॉल सायलेंट करून ठेवायचे. कोणाचा कॉल आला तर रिसिव्ह करायचा नाही. यश म्हणजे 4 वेळा तुम्ही लॉग आउट होत नाही आणि लॉग इन होत नाही. ओके. इतरांना पण डिस्टर्ब होत नाही. त्यासाठी आपण थोडासा माइंडलीसुद्धा एकदम प्रोडक्टिव्ह टाईम द्यायचा आहे, शांततेत वेळ द्यायचा आहे. नुसतं आपलं माइंड जे आहे तर चंचल चालू आहे, आपण मध्येच व्हॉट्सअप चेक करतो आहे, मध्येच फेसबुक पाहतो आहे, मध्येच टिकटॉक पाहतो आहे आणि आपला लेक्चर अटेंड करतो आहे, असं काही कामाचं नाही. लेक्चर जे अटेंड करताय ते तुमचं कम्प्लिटली लक्षपूर्वक अटेंड झालं पाहिजे. समजते? ठीक आहे. आपण आता सुरुवात करूया. आकाश किती वाजले? हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर कशाला म्हणतात? हार्डवेअर सॉफ्टवेअर. हॅलो. आपण ज्याला टेक्स्ट फिल करू शकतो ते हार्डवेअर्स असतात आणि जे प्रोग्राम्स आहेत म्हणजे आपल्या कम्प्युटरमध्ये प्रेझेंट असणारे ॲप्लिकेशन्स त्याला सॉफ्टवेअर म्हणतात. जे काय प्रोग्राम्स असतात त्याला आपण काय म्हणतोय?
सॉफ्टवेअर असं म्हणतो, आणि ज्याला आपण टच करू शकतो, जे पाहू शकतो, त्याला काय म्हणतोय? हार्डवेअर असं म्हणतोय. करेक्ट. हार्डवेअरमध्ये आपण इनपुट आउटपुट डिव्हायसेस वगैरे सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या. ठीक आहे. इनपुट डिव्हायसेस, आउटपुट डिव्हायसेस दिसते ना स्क्रीन? त्याच्यानंतर आपण पेरिफेअर्स, त्याच्यानंतर स्टोरेज, आणि प्रोसेस युनिट. त्याच्यामध्ये CPU, मदरबोर्ड, रॅम, रोम, या सगळ्या गोष्टी आपण ज्या आहेत तर त्या कशामध्ये आल्या? हार्डवेअरमध्ये आल्या. या सगळ्या गोष्टी कॉम्प्युटर हार्डवेअरमध्ये आल्या. आणि कॉम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये काय आलं मग? MS ऑफिस, ॲडॉब, म्हणजे जेवढे काय ॲप्लिकेशन्स सॉफ्टवेअर असतील, ॲप्लिकेशन्स, प्रोग्रॅम, प्रोग्रॅम्स, डेटा, आपण जो काही डेटा देतो घेतो, इन्फॉर्मेशन, जी CD किंवा DVDवरती आहे, ती सगळी इन्फॉर्मेशन किंवा डेटा, डेटा और इन्फॉर्मेशन ऑन काय म्हणू आपण? स्टोरेज डिव्हायसेस. ठीक आहे. जे काय स्टोरेज डिव्हायसेसमध्ये, मेमरीमध्ये साठवलेली माहिती, तिला काय म्हणायचं? हार्डवेअर का सॉफ्टवेअर? सॉफ्टवेअर. आणि जे ऑन पेपर असते तिला काय म्हणतात? हार्ड कॉपी. कोणची कॉपी म्हणतात? हार्ड कॉपी. हार्ड कॉपी. आणि सॉफ्ट कॉपी. सॉफ्ट कॉपी म्हणजे कोणची? कॉम्प्युटर. आपण त्याला आता सॉफ्ट कॉपी म्हणू. डेटा आणि इन्फॉर्मेशन ऑन सॉफ्ट कॉपी. सॉफ्ट कॉपीमध्ये जी काही इन्फॉर्मेशन आहे, जो डेटा आहे, ते सुद्धा काय आहे? सॉफ्टवेअर आहे. बरोबर आहे. जे पेपरवरती आहे, कागदावरती आहे, ती हार्ड कॉपी झाली. आणि जी कॉम्प्युटरची साधने ती हार्डवेअर झाली. आणि जे कॉम्प्युटरमधला डेटा आहे, इन्फॉर्मेशन आहे, प्रोग्राम आहेत, ॲप्लिकेशन आहे, रिझल्ट आहे, इनपुट आहे, आउटपुट आहे, हे सगळं काय आहे? सॉफ्टवेअर आहे. बरोबर आहे. आता हे सॉफ्टवेअरमध्ये आपण काही भाग बघितले होते. हे ऑन पेपर वगैरे मी आता हे बाजूला ठेवतो, हे जस्ट तुम्हाला माहितीसाठी. त्याच्यामध्ये आपण जे भाग बघितले होते, जे पार्ट बघितले होते, ते आठवतात का? हॅलो. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि सिस्टीम सॉफ्टवेअर. करेक्ट. एक पहिलं बघितलं होतं आपण ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर, आणि दुसरं काय बघितलं होतं? सिस्टीम सॉफ्टवेअर. सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजे काय? सिस्टीम म्हणजे काय? हॅलो. कॉम्प्युटर सिस्टीम म्हणजे काय? कॉम्प्युटरमध्ये जे बाय डिफॉल्ट असतात. पहिल्यांदा आता पहिले आपण कॉम्प्युटर सिस्टीम म्हणजे काय सुरुवातीला बघितलं होतं. कॉम्प्युटर सिस्टीम म्हणजे काय 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 येतं कॉम्प्युटर सिस्टीममध्ये? पहिल्या एक लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं कॉम्प्युटर सिस्टीम म्हणजे काय 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 आहे. कोणाला आठवतं? विंडोज, अँड्रॉइड. हां, ते सिस्टीम सॉफ्टवेअर झालं ते. त्याच्याकडे जाण्याआधी आपण मला पहिला जो प्रश्न आहे, कॉम्प्युटर सिस्टीम म्हणजे काय, हे आपल्या आधीच्या एका लेक्चरमध्ये झालेलं आहे. सांग सांग सांग. युजर. नंतर कोण असतं? हॅलो. फक्त युजरच येतं का कॉम्प्युटर सिस्टीम म्हणल्यावर? कॉम्प्युटर सिस्टीम हे जे कॉम्प्युटर आहे याला सिस्टीम कधी म्हणतो आपण? त्याला एक सिस्टीम म्हणजे प्रणाली, यंत्रणा.
कॉम्प्युटर सिस्टीम कधी तयार होते, कशी तयार होते, त्याच्यामध्ये काय काय असतं? सीपीयू. हां, सी पी यू असतो. त्याला काय म्हणतात? सी पी यूला काय म्हणतात? कॉम्प्युटरचं काय म्हणतात त्याला? कंट्रोल युनिट. कंट्रोल युनिट म्हणतात. ओके. ब्रेन. तुम्हाला प्रश्नच नाही समजला कारण कॉम्प्युटरचं ब्रेन. तुमच्या लक्ष नसेल ते क्लासमध्ये त्यावेळेस. तुम्हाला ज्यावेळेस मी सगळ्यात पहिले इनपुट प्रोसेस आउटपुटच्या आधी तुम्हाला सांगितलं होतं कॉम्प्युटर सिस्टीम कशी तयार होते. परत एकदा इनपुट आउटपुट प्रोसेसचं लेक्चर बघा, त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टीचा आपण उल्लेख केलेला आहे. कॉम्प्युटर सिस्टीम फक्त युजर असला म्हणजे कॉम्प्युटर सिस्टीम तयार होते का श्रावणी? कॉम्प्युटर सिस्टम म्हणजे काय? उशिरा येणाऱ्याला आता घेऊ नका रे क्लासमध्ये. कॉम्प्युटर क्लास चालू झाला आहे आता, एक नवीन गोष्टी शिकवायला सुरुवात केल्यात आणि कधीतरी आपलं यायचं क्लासमध्ये. कॉम्प्युटर सिस्टीम म्हणजे काय? बरं, कॉम्प्युटर हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि स्मार्ट युजर. हार्डवेअर प्लस सॉफ्टवेअर आणि युजर. सॉफ्टवेअर प्लस युजर म्हणजे काय झालं? कॉम्प्युटर सिस्टीम. म्हणजे तुम्ही कॉम्प्युटरचा जर वापर करायचा म्हणलं तर ह्या 3 गोष्टी आवश्यक आहेत. पहिली गोष्ट काय आहे? हार्डवेअर पाहिजे. दुसरं काय पाहिजे? सॉफ्टवेअर पाहिजे. आणि तिसरं काय पाहिजे? युजर पाहिजे. हे 3 गोष्टी जर तुमच्या याच्यामध्ये जर असतील तरच तुम्ही ते काय करू शकता? कॉम्प्युटर वापरू शकता. युजर नसेल तर कॉम्प्युटर ऑटोमॅटिक काम करणार आहे का? नाही. बरोबर आहे. हार्डवेअर नसेल तर नुसतं सॉफ्टवेअर काम करणार आहे का? नुसतं सॉफ्टवेअर आणि युजर आहे चालेल का? नुसतंच हार्डवेअर दिलं तुम्हाला, नुसतंच नवं करून पार्ट दिले, सगळे जोडून दिले, मग त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर टाकल्याने चालतील का? नाही चालणार. त्या 3ही गोष्टी पाहिजेत. त्यालाच आपण काय म्हणतोय? कॉम्प्युटर सिस्टम असं म्हणतो. ठीक आहे, समजतंय? ओके. मग आता त्याच्यामध्ये सिस्टीम सॉफ्टवेअर हा भाग काय आहे? सुविधा गुजर किती वाजले आता? सर आता आले मी घरी. तू कधी आली ते महत्वाचं नाही आहे. क्लासचा टायमिंग काय आहे? 12:30. हां, मग 12:30ला तुम्ही जॉईन पाहिजेत. मला एक्सक्युजेस नको आहेत तुमचे. तुम्ही काय करता, तुम्ही कुठं जातात, कधी येतात, काय करता, तू इथूनच गेली, क्लासमधूनच गेली, घरी जायला वेळ लागतो, पण तरीसुद्धा तुम्ही तुमचं टायमिंगचं नियोजन तुम्ही तुमचं करायचं. हो सर. हां, का क्लासचा टाईम बदलायचा सगळ्यांचाच? लेट होतोय ना, बस लागत नाही तर मग करायचं का? काय करायचं ते तुम्ही नंतर ठरवा आणि सगळे करा. मला आता क्लास जो आहे तो स्टार्ट झालेला आहे. मी मुलांना शिकवायला सुरुवात केलं आहे आणि तुम्ही मध्येच एंट्री करतायत. जर तुम्हाला काही समजत नाही आणि सगळ्या क्लास डिस्टर्ब होतोय, असं होतंय. तर त्यासाठी आपण आपलं नियोजन करायचं, आधीच लॉग इन करून ठेवायचं. घरी गेल्यानंतर तू क्लास हे करू शकते, जॉईन करू शकते. लॉग इन तर तू आधी होऊ शकते ना? हो. हां, त्याच्यामुळे मध्ये डिस्टर्ब नाही झालं पाहिजे, हे आपण थोडंसं बघायचं. ठीक आहे. मग आता हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि युजर मिळून कॉम्प्युटर सिस्टीम झाली. म्हणजे काय होतं, मला परत त्याच पॉईंटवरती परत यावं लागतं, परत तिथंच यावं लागतं. आणि जो मुद्दा आपला चालू आहे तो मुद्दा बाजूला पडतो. ठीक आहे. तर यातला सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजे हा कशाचा भाग आहे? सिस्टीम कॉम्प्युटर सिस्टमपैकी सॉफ्टवेअरचा भाग आहे. बरोबर आहे. मग आता सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजे काय, नेमकं त्याचा काय रोल आहे? ही जी कॉम्प्युटर सिस्टीम ऑपरेट करण्यासाठी सिस्टीम सॉफ्टवेअर कशासाठी असतं? कोण सांगत? माहिती आहे का सिस्टीम सॉफ्टवेअर कोणते आहेत? हॅलो. विंडोज. विंडोज, अँड्रॉइड, विंडोज, मॅक, ॲक्सेसरीज, टूल. ॲक्सेसरीज आणि टूल्स हे सिस्टीम सॉफ्टवेअर आहेत का? ते ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत का ते? ॲडोब, iOS.
पहिल्यांदा आपल्याला ह्या दोन गोष्टीमधला फरक समजला पाहिजे. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय आणि सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजे काय, आणि त्यांचा रोल काय असतो, त्यांचं काम काय असतं हे समजलं पाहिजे. नुसतं नावं पाठ करून नाही ठेवायचे. सिस्टीम सॉफ्टवेअर म्हटलं की लगेच विंडोज, मॅक, अँड्रॉइड, iOS तोंडावर फेकून मोकळे झाले. पण नेमकं काय आहे ते तर कळलं पाहिजे ना पहिलं ॲटलिस्ट आपल्याला. काय आहे विंडोज, काय आहे? हॅलो, ऑपरेटिंग सिस्टीम. विंडोज काय आहे? ऑपरेटिंग सिस्टीम आहे. मग ऑपरेटिंग सिस्टीम आहे विंडोज, ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. विंडोज हे ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय? बोला, कशाला म्हणतो ऑपरेटिंग सिस्टीम? तिचं काम काय असतं? हॅलो, ऑपरेटिंग सिस्टीमचं काम काय आहे? प्रवचनाला आले का तुम्ही? ते कशासाठी आपण इथं येऊन बसतोय क्लासमध्ये? आपल्याला प्रश्न उत्तरं तर समजली पाहिजे ना. कशाला म्हणतात ऑपरेटिंग सिस्टीम? सांगा बरं. ऍप्लिकेशन्सच्या वर्क्सला नियंत्रण करणे. हां, जे काही ॲप्लिकेशनचं काम आहे त्याला नियंत्रण कोण करतं? हॅलो, ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम नियंत्रण करणे, कंट्रोल्स. अजून काय काम आहे ऑपरेटिंग सिस्टीमचं? बोला. डेटा फाईल्स मॅनेज करणे. हां, डेटा फाईल्स मॅनेज करायच्यात. डेटा फाईल्स म्हणजे काय? डेटा फाईल्स म्हणजे काय? मॅनेज फाईल्स, ठीक आहे. ऑपरेटिंग सिस्टीमचं काम काय सांगितलं आहे? मॅनेज द फाईल्स, कंट्रोल द ॲप्लिकेशन्स. बोला बोला, पटपट पटपट. असं ठोंब्यावानी बसू नका माझ्यासमोर. काहीतरी तुम्हाला बोललं पाहिजे. चुकीचं बरोबर ते भाग नंतरचा आहे. पहिल्यांदा तुम्हाला जे माहिती आहे त्याचा क्लिअरन्स झाला पाहिजे. ऑपरेटिंग सिस्टीम माहिती आहे का आदित्य? ऑपरेटिंग सिस्टीम ऐकलेली कधी? नाही, कधी बघितलेली आहे का? साक्षी, ऑपरेटिंग सिस्टीम बघितली कधी? पूजा आणि पूजा, हॅलो, तुम्ही कधी ऑपरेटिंग सिस्टीम बघितली का? नाही. नाहीच बघितली आजपर्यंत. ओके, गुड. डायनासोर बघितला? म्हणजे अशी प्रत्यक्ष नाही पाहिलेली, वर्किंग पाहिलेली. वर्किंग पाहिलं. मग ऑपरेटिंग सिस्टीम कशी आपण आता ती खोलून पाहतो का? ऑपरेटिंग सिस्टीम कशी असते ती? हॅलो, ऑपरेटिंग सिस्टीम कशी पाहतो आपण? सर ते सॉफ्टवेअर आपण पाहू नाही शकत. पाहू शकत नाही. मग ते कसं समजतं तुम्हाला? मग ते पाहायलाच भेटत नाही का आपल्याला? हॅलो, आजपर्यंत तुम्ही ऑपरेटिंग सिस्टीम बघितली का नाही बघितली? सॉफ्टवेअर म्हणजे ते बघितलंच नाही असं आहे का? वर्ड बघितलं? वर्ड बघितलं? एक्सेल बघितलं? पॉवर पॉईंट बघितलं? ऑपरेटिंग सिस्टीम बघितली नाही? कोणत्या कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत? ऑपरेटिंग सिस्टीम कोणत्या कोणत्या आहेत? विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आहे. बरं, अजून? अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम आहे. iOS. ओके, iOS, विंडोज आहे. हां, लिनक्स. लिनक्स पण आहे. ओके, बरंच माहिती आहे तुम्हाला. हे फक्त तुम्हाला युनिक्स. हां, युनिक्स पण आहे. DOS. पुढं काय सांगितलं? लिनक्स. नंतर काय सांगितलं आहे? युनिक्स. युनिक्स.
अजून काय? दोन. सांगा सांगा. उबंटू ओबंटू. अजून? पण यातली एक तरी ऑपरेटिंग सिस्टीम तुम्ही वापरली का, बघितली का? हॅलो, यातलं काहीतरी तुम्हाला माहिती आहे का? माझा प्रश्न काय आहे, समजतोय? वर्ड माहिती आहे, एक्सेल माहिती आहे, पॉवर पॉईंट माहिती आहे. मग ऑपरेटिंग सिस्टीमच माहीत नाही. काय विचारतो मी आदित्य, ऑपरेटिंग सिस्टीम माहीत नाही? निकिता, राधिका, पूजा, साधना, घरपगारी माहीतच नाही. अँड्रॉइड माहिती आहे का? अँड्रॉइड हो. कुठं असतं? अँड्रॉइड मोबाईलमध्ये. मोबाईलमध्ये असतं. ती बघितली कधी? अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम बघितली का? नाही बघितली? हॅलो, तुम्ही क्लासमध्ये ज्यासाठी येऊन बसतात ना, तर ते तुम्ही करायला पाहिजे. इथे तुम्हाला हात बांधून बसण्यासाठी बोलवलेलं नाही आहे. इथे क्लासमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही येऊन बसता इथे. बरोबर आहे? क्लासमध्ये पार्टिसिपेट झालं पाहिजे. काय तुम्ही विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आजपर्यंत खरंच नाही बघितली? डायनोसॉर माहिती आहे सगळ्याला? डायनोसॉर, त्याच्याविषयी सगळ्याला माहिती सांगता येईल, लिहिता येईल, निबंध लिहिता येईल डायनोसॉर विषयी. तो किती जणांनी बघितला, किती जणांच्या घरी आहे? मग कॉम्प्युटर तुम्ही वापरता का? हॅलो, मग कॉम्प्युटर वापरता तर मग कॉम्प्युटरमध्ये कोणची ऑपरेटिंग सिस्टीम असते माहीत नाही का? विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम कॉम्प्युटरमध्ये असते. मग ती कॉम्प्युटर सिस्टीम न वापरताच तुम्ही कॉम्प्युटर वापरता का? विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम न वापरताच कॉम्प्युटर वापरता का? नाही. मग कसं काय? मग ती वापरूनच वापरता ना. मग आता ही विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम किंवा तुमच्या मोबाईलमध्ये असलेल्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम काय काम करते हे कधी माहिती आहे का? कॉम्प्युटर चालू केल्यानंतर पहिल्यांदा काय दिसतंय तुम्हाला कॉम्प्युटरवरती? हॅलो, कॉम्प्युटर चालू केल्यानंतर तुम्हाला कॉम्प्युटरवरती काय दिसतंय? ऑपरेटिंग सिस्टीमचं नेम. ऑपरेटिंग सिस्टीमचं नेम दिसतं का फक्त? का ती चालू होते प्रत्यक्षात? चालू होते. चालू होते. मग ती चालू झाल्यानंतर काय करते? ऑपरेटिंग सिस्टीम काय करते? चालू झाली, ठीक आहे, कॉम्प्युटरमध्ये ती काय झाली? चालू झाली. आणि ती जर चालू नाही झाली तर काय होईल? ऑपरेटिंग कॉम्प्युटरच चालू होत हां, नाही. ऑपरेटिंग सिस्टीमच जर नसेल त्याच्यामध्ये तर काय होईल? कम्प्युटर सुरू नाही होणार. कॉम्प्युटर चालू होणार नाही. आणि त्याच्यामध्ये जर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर नसले, जसे आता ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर सांगा मला एक दोन तुम्हाला जे माहिती आहेत ती. ब्राउझर. हां, ब्राउझर, MS ऑफिस, MS ऑफिस, त्याच्यानंतर ॲडॉब, इंटरनेट नावाचं कोणतं सॉफ्टवेअर असतं तुमच्या कॉम्प्युटरमध्ये? इंटरनेटबद्दल आपण काल चर्चा केली. इंटरनेट काय आहे? इंटरनेट काय आहे? काल काय सांगितलं तुम्ही? कम्युनिकेशन आहे, कनेक्टिव्हिटी, फक्त ती कनेक्शन आहे. इंटरनेट नावाचं सॉफ्टवेअर आहे का तुमच्या ह्याच्यात? काय आहे त्याच्यामध्ये? इंटरनेट नावाचं काय आहे? कनेक्शन आहेच आहे, पण इंटरनेट नावाचं अजून एक ॲप्लिकेशन आहे, ते कोणतं आहे? इंटरनेट एक्सप्लोरर. हां, इंटरनेट एक्सप्लोरर आहे, म्हणजे तो ब्राउझर आहे. म्हणजेच ते काय आहे? ब्राउझर आहे. MS ऑफिस आहे, ॲडॉब आहे. अजून कोणते ॲप्लिकेशन माहीत तुम्हाला? क्रोम वगैरे, ते सगळं ब्राउझर झालं बाई. ब्राउझर ह्या शब्दाचा अर्थ काय झाला?
का ज्याच्यामध्ये आपण इंटरनेट वापरतो. मग त्याच्यामध्ये काय काय आले, सगळ्या प्रकारचे ब्राउझर आले, ते सुद्धा मी काल डिटेल्समध्ये दिले, ते सांगितले होते. किती जणांनी असाइनमेंट पूर्ण केल्या? काल मी असाइनमेंटमध्ये तुम्हाला बरेचसे प्रश्न पण विचारले होते. इंटरनेट म्हणजे काय आहे, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर कोणते आहेत, त्याच्यानंतर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमधला फरक काय आहे. पूर्ण केली का असाइनमेंट? हो सर. हो सर, केली. तुम्ही केली? बाकीचे केली सर. केली? इथे माझ्या समोर बसलेले काय अडचण होती? प्रॉब्लेम काय होता? फी भरली का रे सगळ्यांनी क्लासची? क्लासची फी जमा केली का? ती पहिले जमा करून टाका, मग तुम्ही काहीच नका करू. बरोबर आहे ना? मग तुम्हाला काही करायची गरज नाही, फक्त क्लासला यायचं, पैसे भरायचे आणि जायचं. हा क्लास कशासाठी चालू आहे? तुम्हाला जर साधी सिंपल गोष्ट जी आहे, मी 10 दिवसापासून तुम्हाला तेच सांगतोय, प्रत्येक दिवशी तेच सांगतोय, की तुम्ही रोजची रोज असाइनमेंट पूर्ण करत जा, म्हणजे तुम्हाला ते समजतं. काल आपण काय शिकलोय त्याच्यावर दुसरा क्लास आहे, दुसऱ्या दिवशीच क्लास आहे. काल काय शिकलोय तेच जर माहीत नसेल, तुम्हाला ब्राउझर म्हणजेच अजून समजलं नाही आहे, तर पुढचं मी जे डिटेल्समध्ये शिकवतोय ते काय समजणार आहे निकिता? असं तुम्हाला कधीच काही समजणार नाही आहे, आणि तुम्ही परीक्षेत पास पण होणार नाही. म्हणून म्हणलं की तुम्ही फी भरून टाका एकदाचे, म्हणजे नापास झाले तरी काही हरकत नाही. नुसतं यायचं आणि जायचं क्लासमध्ये हे काहीच कामाचं नाही. नुसतंच ऑनलाईन यायचं आणि दररोज नुसतं क्लास अटेंड करायचं ते पण काही कामाचं नाही. हॅलो, सगळ्यांसाठी सूचना आहे, आणि फीची सूचनासुद्धा सगळ्यांना आहे. सगळ्यांनी आपापली फीज जमा करून टाकायची जे काय असेल ती. कारण काय होतं आहे की मी जितकी एनर्जी देतोय, जितक्या एनर्जीने मी हा क्लास तुमचा करून घेतोय, तितकी तुम्ही काहीच करत नाही. ना फी भरत नाही, ना क्लास अटेंड रेग्युलरली करत नाही, ना तुम्ही प्रॉपरली असाइनमेंट सोडत नाहीत. ते सगळ्या गोष्टी करायच्या कशासाठी? ह्या गोष्टी करायच्या कशासाठी? तुमच्या क्लाससाठी मला म्हणजे नंतर तुमच्या असाइनमेंट तयार करणं, तुम्हाला पाठवणं, क्लासचं प्रिपरेशन करणं, त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. व्हिडिओ सगळे ते प्रॉपरली सगळे असाइन करणं, नंतर ते अपलोड करणं, त्यासाठीच बाकीच्या गोष्टी प्रिपरेशन कराव्या लागतात. भागवत किती वाजले? हा क्लास ऑनलाईन असला म्हणजे पे टाईमला यायचं नाही. जो काही टाईम तुम्हाला ठरलेला आहे त्या टायमिंगलाच तुम्ही यायचं, त्या टायमिंगलाच क्लास जॉईन करायचा. क्लास चालू असताना विनाकारण तुम्ही डिस्टर्ब करतात मध्येच जाऊन. ऑनलाईन क्लास म्हणजे कसाही जॉईन करायचा क्लास नाही आहे. ऑनलाईन क्लास म्हणजे तो आपण ज्या पद्धतीने फिजिकली जॉईन करतो त्याच पद्धतीने करायचा क्लास आहे. ठीक आहे. असाइनमेंट पूर्ण करणार का तुम्ही? मला सांगा. मी नाही तर उद्यापासून ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही क्लास बंद करून टाकतो. असाइनमेंट करणार आहेत का? हो सर. हो सर. मी काय विचारतो तुम्हाला, सगळ्याला विचारतोय. माझ्या समोर 4 दूने 8, 4 त्रिक 12, 13, 14 विद्यार्थी बसलेले तिथे. ऑनलाईन 30-35 विद्यार्थी आहेत. एकेका मोबाईलवरती 1-1, 2-2 जण आहेत. म्हणजे जवळजवळ 50 विद्यार्थीची ट्रेंड आहे. किती विद्यार्थी असाइनमेंट पाठवतात? टाइमपास म्हणून क्लास चालू आहे का? काय चालू आहे? खंबट, किती असाइनमेंट पाठवले आजपर्यंत? काय विचारतो काय मी? आजपर्यंत तू स्वतः किती असाइनमेंट पाठवल्यात? किती पाठवल्यात? किती टेस्ट दिल्यात तू आतापर्यंत? किती टेस्ट दिल्यात? एकही नाही दिली. तू किती दिल्या? एक दिली. तू का बरं? टाइमपास आहे का? क्लास हा टाइमपास आहे का?
काय विचारतो मी? टाइमपास करू नका प्लीज, कारण टाइमपास म्हणून हे काही चाललेलं नाही आहे, खूप सिरियसली चालू आहे. आणि त्याच्यासाठी नापास होते, 1-1, 2-2 मार्कांनी नापास होते. स्पीडमध्ये 18, 19, 20 मार्क घेतात, 20 पैकी 20, आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये नापास. यात काही बदल होणार नाही. आधी ते जर बदल करायचा असेल तर अभ्यास करावा लागणार आहे, घरी जाऊन लेक्चर ऐकावं लागणार आहेत, परत परत ऐकावं लागणार आहेत. म्हणून मी पैसे खर्च केलेत मोबाईल ॲप तयार करण्यासाठी, का तुम्हाला ते परत परत ऐकायला भेटावेत. तुम्ही क्लास जेव्हा पाहिजे तेव्हा करावं म्हणून नाही, त्या गोष्टी तुम्हाला सिरियसली भेटाव्यात म्हणून आहे. आणि एवढा सगळा कुठं ना करून जर तुमचा रिस्पॉन्स 0 असेल तर न केलेलं चांगलं. काही फरक नाही पडत. कोणी लेक्चर घेत नाही, कोणी शिकवत नाही, कोणी मोबाईल ॲप तयार करत नाही, कोणी हे सगळे कुठे नाही करत नाहीत. ते मी केले पाहिजे असं बी काही नाही आहे. पण जर तुम्हाला तुमची रिस्पॉन्सिबिलिटी जर मला घ्यायची असेल, विशेष करून जे रिपीटर विद्यार्थी जे आहेत त्यांना रिपीटर म्हणून जर माझ्याकडे ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांना सगळ्या गोष्टी कराव्या लागतील, तरच त्यांना मी रिपीटर म्हणून ॲडमिशन देणार आहे. नाही तर तुम्ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी मी घ्यायची, तुम्ही नापास झाले त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची? माझी, बरोबर. आणि तुम्ही काहीच करायचं नाही. तुम्हाला तर उलटं चांगलं झालं, फ्रीमध्ये आहे ना. आता 6 महिने कसे आहेत? 6 महिन्याचं काय वर्ष लागेल, मार्चमध्ये परीक्षा होतील का जूनमध्ये होतील माहीत नाही. ते फुकट कोणी द्यायचे? मी. एनर्जी कोणी वेस्ट करायची? मी. नुसती वेस्ट नाही, एक्झॉस्ट होते, एक्झॉस्ट. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी बेंबीच्या डेटापासून शिकाव्या लागतात. तुम्हाला समजलं पाहिजे त्यासाठी सांगाव्या लागतात. आणि तुम्ही कशासाठी करायचे त्या? टाइमपास म्हणून? बिलकुल नाही. हा क्लास बिलकुल सिरियस लोकांसाठीच आहे आणि सिरियसलीच करावा लागतो. उगाच टंगळमंगळ करून चालणार नाही. समजतंय? मला सगळ्यांच्या असाइनमेंट पूर्ण पाहिजेत. उद्या शनिवार रविवार सुट्टी आहे, उद्याच्याला काय लेक्चर होणार नाही आहे. तर उद्याच्या आणि आजच्या म्हणजे आजपासून शुक्रवार शनिवार रविवार ह्या 3 दिवसात सगळ्या आत्तापर्यंतच्या सगळ्या असाइनमेंट पूर्ण करून तुम्ही पाठवायच्या. इज दॅट क्लिअर? सगळ्यांना क्लिअर आहे का? तरच मी तुम्हाला क्लासमध्ये बसून देईल. भले तुम्ही किती फी भरलेली असू दे, सगळी फी भरलेली असू दे, तरी बसून देणार नाही मी. टाइमपास करू नका, कोणी टाइमपास करू नका. टाइमपाससाठी नाही आहे दादा क्लास. मी कोणालाच टाइमपास नाही. तुम्ही 15,000, 20,000 रुपये फी भरली तरी मी टाइमपास करून देत नाही, कारण तुमच्या फीसाठी क्लास चालू नाही. हा क्लास सिरियसली विद्यार्थ्यांसाठी आहे, ज्यांना खरोखर मनापासून शिकायचं त्यांच्यासाठी आहे. समजतंय? तुम्ही पैसे दिले म्हणून मी कसं बी ते चालून घे, जाऊ दे आता तुमच्याकडून 2 रुपये भेटायचेत मला, ये रे बाबा, बस रे बाबा, कर रे बाबा. खोटं खोटं छान छान बोलायचं, छान छान वागायचं. कमवून तर तुमचे 2 रुपये माझ्या खिशात येण्यासाठी? कशासाठी करायचं आहे क्लास? कशासाठी चालू आहे? तुमच्या आई वडिलांनी ते तुम्हाला कशासाठी पाठवलं आहे? ह्याच क्लासला का पाठवलं आहे? का पाठवलं? साक्षी, का पाठवतात तुम्हाला इकडे? कारण त्यांना माहीत आहे की इथं सगळ्या गोष्टी सिरियसली होतात, मग तुम्हाला ते सिरियसली करावं लागतील ना. समजतंय? विनाकारण तुमचा आणि माझा वेळ व्हायला घालू नका. ठीक आहे, आपण आता ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल बोलत होतो. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय आहे? हॅलो, सांगा. आता एक 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 जण सांगत होतं. काय सांगत होतं? मुख्य विषयावर या. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय आहे? का जागेवर सगळे का गेले, गायब झाले? हॅलो, 4 जण पळाले लगेच. पळू द्या, आपल्याला ज्यांना शिकायचं त्यांच्यासाठी आहे.
पळून जाण्यासाठी काही नाही आहे. सांगा ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय? पटकन बोला, उत्तर द्या. काय ऑपरेटिंग सिस्टीम काय आहे? तर ऑपरेटिंग सिस्टीम कम्प्युटरची स्पिरिट सारखी असते. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम नसली का कम्प्युटर चालूच होऊ शकत नाही. हां, कॉम्प्युटर चालू होत नाही इथपर्यंत आपल्याला माहिती आहे. अजून काय सांगितलं होतं? कंट्रोल द ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन म्हणजे काय आहेत? MS ऑफिस म्हणजे वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, ब्राउझर, ॲडोब फोटोशॉप, फ्लॅश प्लेअर, हे सगळे काय आहेत? ॲप्लिकेशन आहेत. ॲप्लिकेशन म्हणजे काय? तुमच्या मोबाईलमध्ये ॲप आहेत का? ॲप ते जर असलं काय नसलं काय चालतं का नाही चालत? कॉम्प्युटर चालतं का नाही चालतं? आणि मोबाईलमध्ये जर तुमचे अँड्रॉइड म्हणा किंवा iOS म्हणा किंवा विंडोज फोन म्हणा, हे जो काही तुमचा मोबाईल आहे त्या मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टीम जर त्याच्यामध्ये नसेल तर चालन का? नाही. नाही चालणार. हा फरक पहिला ऑपरेटिंग सिस्टीम मधला आहे. ऑपरेटिंग सिस्टीम पहिल्यांदा काय करते? सिस्टमला चालवते म्हणजे काय करते? रन करते. म्हणजे त्या सिस्टमचं काय आहे? ती ऑपरेटर आहे. सिस्टम ऑपरेटर असल्यामुळे त्याला काय म्हणतात? ऑपरेटिंग सिस्टीम. बरोबर आहे, त्याला काय म्हणतात? ऑपरेटिंग सिस्टीम. समजतंय? मग ऑपरेट करणं म्हणजे नेमकं काय करणं? जसं सांगितलं कंट्रोल द ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन म्हणजे जसं आता समजा तुम्ही काय करता, वर्डमध्ये एखादी गोष्ट टाईप करता, ती कशामध्ये घेता? एक्सेलमध्ये घेता. एक्सेलमधली एखादी गोष्ट कशामध्ये घेता? पॉवर पॉईंटमध्ये घेता. मग ह्या सगळ्या याचं एक साथ कम्युनिकेशन ठेवणं, एकमेकाशी काय ठेवणं? कम्युनिकेशन ठेवणं, एकमेकाशी संवाद ठेवणं, हे काम कोण करतं आहे? ऑपरेटिंग सिस्टीम. हे काम सोपं करतं. तुमच्या वर्डमधल्या फाईल एक्सेलमधल्या फाईल पॉवर पॉईंटमधल्या फाईल PDF करणं किंवा काय जे काही करायचं आहे तुम्हाला, ते सगळं एक दुसऱ्या ॲप्लिकेशनशी संवाद साधण्याचं काम कोण करतं आहे? ऑपरेटिंग सिस्टीम करते. ओके. नुसतं ती मॅनेज द फाईल्स करते का? फक्त फाईल मॅनेज करते का? अजून काय काय करते? कोण सांगाल? ज्याला माहीत आहे ते सांगा. ज्याला माहीत नाही त्याला मी सांगतोय, एक्सप्लेन करतो परत. पहिले ज्याला जे माहिती आहे ते सांगा. चुकीचं बरोबर काही नाही आहे. तुम्हाला जे माहिती आहे ते महत्त्वाचं आहे. इथे चुकीचं किंवा बरोबर काही उत्तर नाही आहे. सांगा काय काम करते ऑपरेटिंग सिस्टीम? स्टोरेज मॅनेजमेंट. स्टोरेज मॅनेजमेंट करते, फाईल मॅनेज करते. म्हणजे एकच झालं ते. अजून आपण त्याला कधी पेन ड्राईव्ह जोडतो, कधी त्याला फ्लॉपी डिस्क जोडतो, कधी त्याला आपण मेमरी कार्ड जोडतो, कधी त्याला मोबाईल जोडतो. तर याचं जे मॅनेजमेंट आहे त्याला जोडल्याबरोबर तो दाखवतो ना, न्यू हार्डवेअर फाउंड दाखवतो का? हो. म्हणजे त्या हार्डवेअरला पण मॅनेज करतो. कशाला मॅनेज करतो? हार्डवेअरला सुद्धा मॅनेज करतो. आपण फाईल स्कॅन केल्या, तो काय करतो? इनपुट करतो. कीबोर्ड, माऊस याच्या थ्रू आपण जे काही इनपुट देतो ते इनपुटला मॅनेज करतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याची प्रिंट पाहिजे आपल्याला, ते आपण काय करतो? स्कॅनर थ्रू इनपुट करतो, प्रिंटर थ्रू आउटपुट देतो ना. ते स्कॅन केलं म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी एडिट करतो आणि नंतर आपण त्याला काय करतो? प्रोसेस करून आउटपुटला म्हणजे प्रिंटला आपण त्याला ऑर्डर देतो. म्हणजे इनपुट आउटपुट हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे सगळं मॅनेज करण्याचं काम कोणाचं आहे? फक्त कॉम्प्युटर चालू करणं चालवणं नाही. चालवण्यामध्ये काय काय कामं येतात? त्याला दिलेली माहिती, आलेली माहिती, त्याच्यावरती करायची प्रोसेस. आपण माहिती कोणत्या भाषेत देतो रे कॉम्प्युटरला? कॉम्प्युटरची भाषा कोणची? 0 and 1. हां, तिला नाव काय? 0 and 1 नाव आहे की तिचं? कॉम्प्युटरची लँग्वेज आहे, बायनरी लँग्वेज आहे. मग त्याला आपण कोणत्या भाषेत माहिती देतो? युजर लँग्वेज मध्ये देतो. कशामध्ये देतो? युजर लँग्वेज मध्ये देतो. ठीक आहे. युजर लँग्वेज म्हणजे काय? की तुमची जी भाषा, तुम्ही मराठीत वाटलं तर मराठीत देता, इंग्लिशमध्ये वाटलं तर इंग्लिशमध्ये देता, हिंदीत वाटलं तर हिंदीत देतात, नाही तर हिंग्रटीमध्ये देतात. हिंदी, इंग्लिश, मराठी सगळं मिक्स. बरोबर आहे. असं कुठल्याही भाषेमध्ये आपण त्याला माहिती दिली तरी त्याला ती समजते. तर कॉम्प्युटरला ॲक्च्युली काय समजते? हॅलो,
कॉम्प्युटरला ॲक्च्युली काय समजतंय? बायनरी. हां, बायनरी समजते. त्याला युजर लँग्वेज समजते का? नाही. मग युजर लँग्वेजचं बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं काम कोण करतंय? ऑपरेटिंग सिस्टीम. लक्षात घ्या. ऑपरेटिंग. हां, आपण जी काही युजर लँग्वेजमध्ये त्याला माहिती सांगितली, कीबोर्ड थ्रो, स्कॅनर थ्रो, फोटो काढला, व्हिडिओ शूट केले, काही जरी असलं, लक्ष आपल्या क्लासमध्ये पाहिजे. तिकडं जाळ होऊ दे. भूकंप झाला तरी आपण क्लासमध्ये प्रॉपरली लक्ष द्यायला पाहिजे, तरच तुम्हाला ते समजणार आहे. तर युजर लँग्वेजला बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं काम कोण करतंय? ऑपरेटिंग सिस्टीम. समजतंय? आता कॉम्प्युटर जी प्रोसेस करणार आहे ती कोणत्या लँग्वेजमध्ये करणार आहे? बायनरी. हां, म्हणजे आपण इनपुट देणार आहोत ते युजर लँग्वेजमध्ये देणार आहोत, पण त्याची प्रोसेस कशामध्ये होणार आहे? बायनरीमध्ये. बायनरी. आउटपुट कशामध्ये येणार आहे? त्याचं आउटपुट जे आहे रिझल्ट तो बायनरीमध्ये येणार आहे, तयार होणार आहे. पण तयार झालेला आउटपुट आपल्याला ते कशामध्ये देणार आहे? हां, कॉम्प्युटर आपल्याला दाखवताना ते कशामध्ये दाखवणार आहे? युजर लँग्वेजमध्ये दाखवणार आहे. तर हे काम कोण करतंय सगळं? ऑपरेटिंग सिस्टीम काम करते. हे सगळं कोण काम करतंय? ऑपरेटिंग सिस्टीम काम करते. समजतंय? म्हणजे त्याला दिलेली माहिती तिला कन्वर्ट करायचं, कन्वर्ट करून कॉम्प्युटरकडून काम करून घ्यायचं आणि कॉम्प्युटरने जे काही काम केलेलं आहे ते पुन्हा आपल्याला आपल्या भाषेमध्ये दाखवायचं. हे सगळं काम कोणाचं आहे? ऑपरेटिंग सिस्टीमचं आहे. म्हणजे पहा बरं का ऑपरेटिंग सिस्टीमचे कामं काय काय आहेत. जे काही ॲप्लिकेशन्स आहेत, ब्राउझर असतील, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट असेल, फोटोशॉप असेल, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, किंवा जे जे तुम्ही ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये असू द्या, तुमच्या कॉम्प्युटरमध्ये असू द्या, हे सगळे ॲप्लिकेशन्स तुम्ही काय करतायत? एकमेकाशी संवाद साधतायत, एकमेकाशी ते इंटरफेस करतायत. तो जो इंटरफेस जो आहे तो मॅनेज करण्याचं काम कोणाचं काम आहे? ऑपरेटिंग सिस्टीमचं. कधी कधी काही ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होत नाही, कारण का? नॉट कॉम्पिटेबल असं मेसेज दाखवतो. म्हणजे काय? तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमला ते माहिती नाही आहेत. तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमची ते मॅनेज होत नाही आहेत. तर ते जर मॅनेज झाले तरच ते तिथं घेणार आहे. आपल्या फाईल्स कॉपी करायची, पेस्ट करायची, इकडून तिकडे टाकायची, तिकडून इकडे पाठवायची, नवीन फोल्डर तयार करायचे, त्याला रिनेम करायचं, मूव्ह करायचं, डिलीट करायचं, कट करायचं, पेस्ट करायचं, जे काही काम करायचं तुम्हाला ते सगळ्याला काय करायचं? शेअर करायची फाईल. हे सगळं काम कोण करत आहे? ऑपरेटिंग सिस्टीम करते. स्टोरेज सिस्टीम मॅनेजमेंट करायची, हे सगळं काम कोण करत आहे? ऑपरेटिंग सिस्टीम करते. हार्डवेअरला मॅनेज करायचं, हे काम कोण करतं आहे? ऑपरेटिंग सिस्टीम काम करते. आणि युजरने पाठवलेलं इनपुट कॉम्प्युटरला बायनरीमध्ये कन्वर्ट करायचं, बायनरीमधले तयार झालेलं रिझल्ट किंवा त्याच्यामध्ये झालेली प्रोसेस ती सगळी कंट्रोल करून त्या आउटपुट माध्यमातून आपल्याला आपल्या भाषेमध्ये द्यायचं, हे काम कोण करत आहे? ऑपरेटिंग सिस्टीम. आणि शिवाय ऑपरेटिंग सिस्टीम जर नसेल तर आपलं कॉम्प्युटर चालणार आहे का? म्हणजे कॉम्प्युटर स्टार्ट झाल्यापासून कॉम्प्युटर शटडाऊन करेपर्यंत, शटडाऊनचं बटन सुद्धा कशामध्ये आहे तुमचं? ऑपरेटिंग सिस्टीममध्ये. समजलं? हॅलो, हे समजलं का सगळ्यांना? ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय का नाही समजलं? तर त्यालाच आपण ऑपरेटिंग सिस्टीम असं म्हणतो. की विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आज आपण वापरतो, विंडोज 7 वापरतो, विंडोज XP वापरतो, विंडोज 8 वापरतो, विंडोज 10 वापरतो. ते सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम ज्या आहेत ह्या ऑपरेटिंग सिस्टीमचं काम काय आहे? मॅनेज एव्हरीथिंग. सिस्टीमला मॅनेज करणं, कॉम्प्युटरला मॅनेज करणं. तुमच्या मोबाईलमध्ये अँड्रॉइड असेल किंवा iOS असेल किंवा विंडोज फोन असेल, कुठली असू द्या, तिचंसुद्धा काम काय आहे? सिस्टीमला ऑपरेट करणं. समजतंय? हो सर. ओके, गुड. आता ह्या ऑपरेटिंग सिस्टीम बरोबर दुसरं काय येतं सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये? दुसरी कोणची गोष्ट सांगितली मी तुम्हाला? हॅलो, ऑपरेटिंग सिस्टीमच्या सोबत अजून एक गोष्ट सांगितली, ती काय होती? सिस्टीम सॉफ्टवेअरचाच भाग सांगितला होता तो, आठवतं काही? व्हायरस.
व्हायरस सिस्टीम सॉफ्टवेअरचा भाग आहे का? नाही. मग कॉम्प्युटर घेतलं की लगेच त्याच्यात व्हायरस येतो का? त्याच्यासोबत काय येतं कॉम्प्युटरच्या सोबत? ॲक्सेसरीज. ॲक्सेसरीज असतात. काय असतात? ऍक्सेसरी. ॲक्सेसरीज आणि ॲक्सेसरीज. किंवा त्याचे जे टूल्स असतात, टूल्स. टूल्स किंवा ॲक्सेसरीज ज्या गोष्टी असतात ते कॉम्प्युटरच्या सोबत येतात. म्हणजे जसं पेंट आहे, कॅल्क्युलेटर आहे, डॉस प्रॉम्प्ट आहे, बऱ्याच गोष्टी असतात, कॅरेक्टर मॅप असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कॅल्क्युलेटर असतं, कॉल रेकॉर्डर असतं. कॉल रेकॉर्डर म्हणण्यापेक्षा याच्यामध्ये काय असतं, साऊंड रेकॉर्डर येतं कॉम्प्युटरमध्ये. कॉल रेकॉर्डर तुमच्या मोबाईलमध्ये असतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तुमच्या मोबाईलमध्ये, कॉलिंगचं बटन येतं, मेसेजचं बटन येतं, फाईल मॅनेजर येतो, याच्यामध्ये विंडोज एक्सप्लोरर येतो फाईल मॅनेज करण्यासाठी. तर या सगळ्या गोष्टी कशासोबत येतात? ऑपरेटिंग सिस्टीमसोबत येतात, बरोबर आहे. तर हे आपल्याला कॉम्प्युटरमध्ये टाकून घेण्याची गरज नसते. कॉम्प्युटरमध्ये टाकून काय घ्यावं लागतात आपल्याला? ॲप्लिकेशन टाकून घ्यावं लागतात. वर्ड टाकायचं, एक्सेल टाकायचं, पॉवर पॉईंट पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला जर डिझाईनचं काम करायचं असेल ॲडोब पाहिजे, कोरल पाहिजे, बरोबर आहे. फोटोशॉप, फ्लॅश पेअर किंवा कोरल ड्रॉ, कोरल पेंट, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागतात. ब्राउझर पाहिजे. ब्राउझर कोणचं पाहिजे? क्रोम पाहिजे, फायरफॉक्स पाहिजे, कोणचं वापरता तुम्ही अजून? UC ब्राउझर पाहिजे. हे वेगवेगळे जे गोफर पाहिजे, कुठलं पण ब्राउझर तुम्ही त्याच्यामध्ये यूज करू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टीला आपण काय म्हणतोय? ॲप्लिकेशन्स असं म्हणतो. तर या ॲप्लिकेशनचे 2 प्रकार पडलेत कालच्याला. कोणचे कोणचे? मोठ्याने भाग्यश्री काय सांगितलं? कोणी सांगितलं आत्ता उत्तर? मोठ्याने सांगा फक्त. जे काही सांगितलं ते चुकलं बरोबर तो महत्त्वाचं नाही. पूजा, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे प्रकार सांगा. हॅलो, आहे का लक्षात कोणाच्या? हॅलो, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे प्रकार माहिती आहेत का? लक्षात आहेत का? काल काय सांगितलं होतं मी? शिकवलं होतं ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. ब्राउझर. ते ब्राउझर वगैरे तर समजा झालेत, पण ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे 2 प्रकार येतात. एक येतं कस्टमाइज सॉफ्टवेअर आणि दुसरं काय असतं? पॅकेज. पॅकेजेस. कस्टमाइज म्हणजे जे आपण थोडेफार बदल करून ते वापरू शकतो. जसं टॅली आहे. टॅली तुम्हाला तुमच्या ज्या कामासाठी पाहिजे त्या कामासाठी तुम्ही काय करू शकता? त्याला कस्टमाइज करून वापरू शकता. त्याला काय म्हणता? कस्टमाइज सॉफ्टवेअर असं म्हणतात. आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर जे आहेत ते ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे हे 2 प्रकार आहेत, कस्टमाइज सॉफ्टवेअर आणि पॅकेजेस. पॅकेजेसमध्ये MS ऑफिस म्हणलं का सगळं पॅकेज येतं पूर्ण, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट वगैरे सगळं येतं. ॲडोब म्हणलं की ॲडोब फ्लॅश प्लेअर, ॲडोब पेज मेकर, ॲडोब फोटोशॉप, असं सगळं एक ग्रुपमध्ये पॅकेज येतात. असे जे ग्रुपमध्ये येतात, एक साथ येतात, त्याला काय म्हणतात? पॅकेजेस. त्याला काय म्हणायचं? पॅकेजेस. आणि जे सिंगल सॉफ्टवेअर येतात आणि ते कस्टमाइज करून वापरू शकतो आपण, त्याच्यात बदल करून वापरू शकतो, त्याला कोणचे म्हणायचं? कस्टमाइज सॉफ्टवेअर असं म्हणायचं. काही बनवून पण घेतो आपण काही, बरोबर आहे. काही रेडीमेड सॉफ्टवेअर येतात आणि काही बनवून घेतले जातात, आपल्याला आपल्या व्यवसायासाठी लागतील त्या पद्धतीने. ठीक आहे. हे इथपर्यंत आता आपल्याला समजलं का? सिस्टीम सॉफ्टवेअर आणि ॲप्लिकेशन्समधला फरक समजला का? हो किंवा नाही? नसेल तर आपल्याला अजून डिस्कस करायला त्याच्यावरती. खरोखर समजलं का? का नुसतंच मान हलायच्या? समजलंय खरोखर? हो सर. ओके. मग त्यानुसार आपल्याला आता पुढे जायला, आता उद्या जे आहेत आपण लँग्वेजेस म्हणजे काय, म्हणजे आपल्याला हे जर सॉफ्टवेअर तयार करायचे असतील तर आपण ते कसे करू शकतो, तर त्याविषयीची माहिती पाहणार आहोत. आपल्याला हे कळलं आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय असतात आणि सिस्टीम सॉफ्टवेअर काय असतात, आणि सिस्टीम सॉफ्टवेअर आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरमधला फरक पण समजला आणि त्याचा यूज पण समजला, तर काय काम करतात. करेक्ट? हॅलो. हो सर. हां. आता आपल्याला हे सॉफ्टवेअर जर तयार करायचे असतील तर कसे तयार केले जातात, त्यासाठी कशाची गरज असते, त्या गोष्टी आपण आता उद्याच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. उद्याच्या म्हणजे आता कधी असेल लेक्चर आपलं?
सोमवारी असेल. ठीक आहे, सोमवार. सोमवारच्या लेक्चरमध्ये आपण त्या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. ओके, ठीक आहे, थांबायची ते मग. आता काय करायचं घरी गेल्यानंतर? असायन. हां, पुस्तक आहेत का तुमच्याकडे? पुस्तक वाचत जा. लेक्चर झाल्यानंतर तुम्ही जर पुस्तक वाचलं तुम्हाला आणखीन चांगल्या पद्धतीने समजतं, डीप नॉलेज मिळतं. ज्या गोष्टी काही आपल्या क्लासमध्ये राहून गेल्या असतील ते पण तुम्हाला डिटेल्समध्ये वाचायला भेटतात. पुस्तकामध्ये अजून डिटेल्स असतात. आपण फक्त इथे काय करतो, तुमचे टॉपिक किंवा पॉईंट क्लिअर करतो, तुमचे जे काही डाऊट्स असतील ते क्लिअर करतो क्लासमध्ये. तर ज्या काही गोष्टी आहेत, टॉपिक एकदा क्लिअरली तुम्हाला समजला की त्याच्या डिटेल्स तुम्हाला पुस्तकातून समजतात. त्यासाठी पुस्तक वाचायचे. पुस्तक जर घेतलं नसेल तर पुस्तक घेऊन टाकायचं. रेग्युलर प्रॅक्टिस करायची क्लासमध्ये येऊन आणि रेग्युलर क्लास अटेंड करायचा. आणि नुसता क्लास अटेंड करायचा नाही तर क्लासचे जे काही मोबाईल ॲप आहे त्याच्यामध्ये असाइनमेंट पण सोडायचं. त्याच्यामधले व्हिडिओ लेक्चर पण अटेंड करायचं, त्यातल्या टेस्ट पण सोडायचं. उद्या तुम्हाला टेस्ट दिली जाईल, ती टेस्ट सोडायची. ओके, चालेल. ती टेस्ट जी असेल उद्याची ती एकदाच तुम्हाला अटेम्प्ट करता येते. उगीचच मोबाईल चालू केला आणि मध्येच काहीतरी व्हॉट्सअप, फेसबुक किंवा गुगल करून बघायला लागले तरीसुद्धा ती टेस्टमध्येच काय होणार आहे, बंद होणार आहे. त्यासाठी पहिला अभ्यास करायचा, वाचायचं, वाचन करून परीक्षेसाठी बसायचं. आणि जर समजा तुम्ही परीक्षा व्यवस्थित दिली की तुम्हाला लगेच त्याचे मार्क पण दिसतील. तुम्ही मध्येच बाहेर आले तर लगेच मार्क येतील. 0 मार्क, 2 मार्क, 4 मार्क, जेवढे प्रश्न तुम्ही सोडलेत तेवढेच मार्क दिसतील. त्याच्यामुळे परीक्षा ही परीक्षेसारखीच द्यायची. आणि ज्या तुमची परीक्षा झाल्यानंतर एकदा त्याचा निकाल वगैरे डिक्लेअर झाल्यानंतर मग तुम्हाला ती मोबाईल ॲपमध्ये फ्री अवेलेबल असते. फ्री अवेलेबल कशासाठी असते? प्रॅक्टिससाठी. ती प्रश्न उत्तरं सोडून पाहण्यासाठी, त्याची उत्तरं काय येतात ते पाहण्यासाठी, म्हणून ती फ्री अवेलेबल असते. त्याचा काही रिझल्ट वगैरे तुम्हाला दिसतो पण त्याचा काही रेकॉर्ड तयार होत नाही. जसं मागच्या वेळेला मी त्याचं रेकॉर्ड दाखवलं, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. मागच्या वेळेला कोणाकोणाचा 1 नंबर आला होता? 3 विद्यार्थी होते, त्यांचे सारखे मार्क होते. कोण होतं? हॅलो, आहेत का कोणी इथे? स्वाती वैष्णव होते, विशाल होता, अजून कोण होतं? ते दोघं तिघं नाहीत आज क्लासमध्ये. विशाल आणि विनायक भुजबळ ते दोघं जण होते. अजून कोण होतं त्याच्या खालोखाल? ते सगळे तुम्हाला डिटेल्स मी पाठवले होते. माझ्या स्टेटसला पण तुम्हाला पाहायला भेटतात. त्याच्यानंतर तुमच्या जे काही ग्रुप आहे आपला टायपर्सचा व्हॉट्सअप ग्रुप त्याच्यावर असतात. त्याच्यावरती तुम्हाला ते सगळ्या गोष्टी पाहायला भेटतील. ओके, त्याचं आपल्याला पाहिजे एखादा आपण टायपरच्या पेजवरती जो काही आठवड्याचा रिझल्ट असेल तो देत जाऊ आणि पेज शेअर करत जाऊ. म्हणजे पेज शेअर केल्यानंतर ते ऑटोमॅटिक सगळ्याला त्या पेजवर जाऊन, फेसबुकचं जे पेज आहे किंवा गुगलचं जे पेज आहे त्याच्यावर जाऊन तुम्हाला ते सगळ्या माहिती पाहता येत जाईल की ह्या आठवड्यामध्ये कोणाचा पहिला आला, कोणाचा दुसरा आला, कोणाला जास्त मार्क पडले, कोणाला कमी पडले. ओके, ठीक आहे. चला थांबायचं आपण आता इथे. हो सर. ओके.